नमस्कार सर्वांचं. खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल, मेसेजेस टेलिग्रामवर येत आहे, व्हॉट्सअपवर येत आहेत, मेसेजेस, कॉल येत आहे. ज्याही विद्यार्थ्यांचं सर्वच परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, पुढे अभ्यास करताय, एक्झाम देत आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ 5-10 मिनटाचा होईल, पण या 5-10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट, एक बारकावे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वात आधी सर्व ॲग्रिकॉसनी तर हा व्हिडिओ बघायचा आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा तलाठी, जलसंपदा, बाकीच्या एक्झाममध्ये सिलेक्शन होणार आहे किंवा झालेलं आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे, बघा, लक्ष द्या. आता सर्व मुलं विचारत आहेत, सर कृषी सेवकची वेटिंग लिस्ट केव्हा येणार आहे? बघा, काही कृषी विभागाने वेटिंग लिस्ट दिल्या आहेत, काही कृषी विभागाने वेटिंग लिस्ट दिलेल्या नाही आहेत. त्यांच्यासाठी सर्वात आधी सूचना आहे, जर तुम्हाला ह्या गोष्टीची एक्झॅक्ट डेट, एक्झॅक्ट दिवस किती मिळतात ह्या गोष्टीची जर अपडेट पाहिजे असेल तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे, आपलं मनीष मानकर नावाचं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तर देतोच, परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जवळपास 9,000 विद्यार्थी तिथे जॉईन आहेत. यामुळे काय होईल, प्रत्येक गोष्टीची तुम्हाला तिथं अपडेट मिळेल. बघा, महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या नाही, कुठल्याच टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अंशकालीन, माजी सैनिक ह्या जागा कशा कन्वर्ट होतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सगळ्याची डिटेल्स मी तुम्हाला टेलिग्राममध्ये दिली आहे. तुम्ही तिथं फक्त खालीवर जाऊन बघत जा की हे मुद्दा आहे का. मी प्रत्येक मुद्दा टेलिग्राममध्ये टाकतो, हे कुठेच तुम्हाला मिळणार नाही आहे. माजी सैनिकच्या जागा रिक्त होतात त्याबद्दल सांगतोय. बघा, प्रश्न कोणकोणचे आहेत, वेटिंग लिस्ट कधी येणार कृषी सेवकची, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न कुठला आहे, माजी सैनिक जागा कन्व्हर्जन, याबद्दल काय करता येईल. तिसरा प्रश्न आहे की सर मी तर वुमन रिझर्वेशन आहे, मग माझं वुमन रिझर्वेशनमध्ये नाव यायला पाहिजे होतं तर वर आलं असं का, हा प्रश्न आहे. त्यानंतर डॉक्युमेंटवर डेट फॉर्म, म्हणजे जे तुमचं डॉक्युमेंट आहे, नॉन क्रिमिनल आहे, कास्ट आहे, हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर काढलं, मग मला घेतील की नाही घेतील, हे प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होऊ शकते, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट वेटिंग लिस्ट, यानंतरची वेटिंग लिस्ट केव्हा लागेल, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर ग्रामसेवकची परीक्षा केव्हा होऊ शकते, हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यासोबतच आरोग्य सेवकची परीक्षा केव्हा होऊ शकते, हा प्रश्न आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठ भरती केव्हा येऊ शकते, हा सुद्धा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देतो. हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी पूर्ण व्हिडिओ हा बघा, कारण तुम्हाला आयुष्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक पॉईंटची गरज हे आयुष्यामध्ये भासणार आहे. कुठल्या ना कुठल्या पॉईंटवर तुम्हाला हा व्हिडिओ कामात पडणार आहे. बघा, तर वेटिंग लिस्ट, कोल्हापूर विभाग, अमरावती विभाग, लातूर विभाग, बऱ्याचशा विभागांच्या वेटिंग लिस्ट आलेल्या नाही आहेत. तर ह्या वेटिंग लिस्टसाठी मुलं तिथं गेले होते. आजची अपडेट आहे, मुलं तिथं गेले होते कोल्हापूरला, तर वेटिंग लिस्ट तुमची 2 ते 3 दिवसामध्ये वेटिंग लिस्ट लागेल. फॉर एक्झाम्पल 200 जागा असतील तर 400 जागांची वेटिंग लिस्ट लागणार आहे. 200 जागा असतील तर त्याच्यामध्ये 400 विद्यार्थीचे नावं ते टाकणार आहेत, ही वेटिंग लिस्ट लागणार आहे. परत दुसरी गोष्ट, माजी सैनिकांच्या जागा कन्व्हर्जन. तुम्हाला जर माजी सैनिकांच्या जागा कन्व्हर्ट करून घ्यायच्या असतील तर काय करायचं आहे, आपल्या मनीष मानकर टेलिग्राममध्ये मी एक निवेदनचा फॉर्मॅट दिला आहे. तो एका विभागाचा आहे, तो विभागाचं नाव एडिट करायचं आहे, त्यात बदल करायचा आहे. तुम्हाला त्या निवेदनात काही बदल करावा वाटला तो करायचा आहे. ते निवेदन तुम्ही स्वतः ईमेल तर कराच, परंतु त्या विभागाला जाऊन सुद्धा ते निवेदन द्या. याने काय फरक होईल, जे तुमचं माजी सैनिकच्या रिक्तच्या जागा आहेत त्या कन्व्हर्ट होतील. यात सुद्धा तुम्हाला सांगतो, माजी सैनिक जागा कन्व्हर्जन आहे ना, यामध्ये काय होणार, समजा 50 जागा आहेत माजी सैनिकच्या, तर त्या जागा त्या विभागानुसार होतील कन्व्हर्ट. समजा ओपनच्या 10 जागा आहेत तर त्या ओपन सर्वसाधारणला जातील. ओबीसीच्या 3 जागा आहेत तर त्या ओबीसी सर्वसाधारणला 3 जागा जातील. असं ते कॅटेगरायझेशन जाईल. हे विद्यार्थ्यांनी कृषी उपसंचालक साहेबांना विचारून मला सांगितलं, तीच अपडेट तुम्हाला देतोय. त्यानंतर वुमन रिझर्वेशन, महिला आरक्षण, समांतर आरक्षण, सर आम्ही घेतलं होतं तर आमचं नाव वर का आलं. तर बघा, ज्या महिला म्हणतात की सर आम्ही, बघा प्रश्न होता महिलांना, सगळ्या महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, त्यांनी यस म्हटलं आहे, त्यांचंच नाव महिला आरक्षणमध्ये आहे. ज्यांनी नो केलं आहे त्यांना जास्त मार्क पडले, ते वर चालले गेले. ठीक आहे, हा फरक आहे, हा लक्षात घ्या. त्यानंतर डॉक्युमेंट, सर आम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर डॉक्युमेंट काढलं तर यांना थोडासा प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो. डिपार्टमेंटने आधी सूचना दिली होती, प्रत्येक डॉक्युमेंट तुमचं फॉर्म भरण्याच्या आधीचं लागेल. पण यात एक व्यवस्था अशी होऊ शकते, ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, अनाथचं प्रमाणपत्र, ठीक आहे, प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र फॉर्म भरण्याच्या तारखेच्या नंतर काढलं असेल तरी चालेल, पण त्याच्याकडे प्रूफ असावं की फॉर्म भरण्याच्या आधी मी अर्ज दाखल केला होता डिपार्टमेंटला हे डॉक्युमेंट काढण्यासाठी. ती जर रिसिप्ट असेल तर तिथं त्याचं भागून जाऊ शकते, चालून जाऊ शकते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुमचं क्लिअर झालं. त्यानंतर DV केव्हा होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं केव्हा होऊ शकते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय होणार आहे मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं एक 7-8 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागू शकते. तुमची आचारसंहिता असू द्या, तुमची निवडणूक असू द्या, मतदान असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्या दिवशी मतदानाची तारीख नसावी एवढंच आहे. बाकी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं लगेच सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर
फक्त नियुक्त्या तुम्हाला आचारसंहितेमध्ये भेटणार नाही. नियुक्त्या तुम्हाला एप्रिल महिन्याच्या नंतर मिळतील. त्यानंतर नेक्स्ट वेटिंग लिस्ट केव्हा लागेल मित्रांनो, बघा ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट राहतील, गैरहजर राहतील, त्यांची वेटिंग लिस्ट लगेच क्लिअर होणार आहे. बघा आणखी एक सांगतो, काही विद्यार्थी विचारतात सर आम्ही वेटिंग लिस्टला आहे तर मग आम्हाला DVला बोलावतील का? तर बघा पहिला दिवस जो राहील तो ओरिजिनल ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचा DVचा दिवस राहणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहेत त्यांनासुद्धा DVला बोलावणार, DVचं करून घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक एक्झाम केव्हा होऊ शकते? तर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक एक्झामची वेळापत्रक तर कालपर्यंतच यायला पाहिजे होतं, ते आलेलं नाही आहे. तरीसुद्धा आचारसंहितेने ते फक्त एक्झाम पुढे जाईल, परंतु एक्झाम आचारसंहितेत होणार नाही असं नाही आहे. एक्झाम होणार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर कृषी विद्यापीठाची जाहिरात केव्हा होईल? मी कृषी विद्यापीठाची जाहिरात लवकरच येईल असं का सांगितलं? आपले लहान बंधू डिप्लोमावाले आहेत, आपले लहान बंधू जे सिलेक्ट झालेले नाही आहेत किंवा जे विद्यार्थी या कृषी सेवकमध्ये सिलेक्ट नाही झाले आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी हा मेसेज ते डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे टाकला आहे मोटिवेट होण्यासाठी. कारण कृषी विद्यापीठाची जाहिरात ही येणार आहे, परंतु तो काळ कुठला असेल, ते केव्हा येईल सांगतो तुम्हाला. बघा जसं की आता सर्व ॲड आल्यात आचारसंहितेमुळे, केंद्र सरकारच्या खासदारांमध्ये त्यांना वोटिंग पाहिजे होतं त्यामुळे ॲड आल्यात, पुढे तसंच होऊ शकते सेम. महाराष्ट्र शासनात विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा त्यांना गरज लागेल वोटिंगची, विद्यार्थ्यांना लुभावण्यासाठी म्हणा काही म्हणा, तेव्हा ॲड 100% येतील. त्यामुळे तिथं महाबीजची ॲड असणार, तिथं वखार महामंडळीची ॲड असणार, तिथं कृषी विद्यापीठाची ॲड असणार. ती ॲडसुद्धा IBPS आणि TCS घेणार आहे. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ॲड ही कन्फर्म येणार आहे, फक्त ती दिवाळीपर्यंत येईल. ठीक आहे. तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी दिली आहे. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. भेटूयात आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.